सह्याद्रीत भटकणाऱ्या आमच्यासारख्यांचा स्वर्ग म्हणजे भंडारदरा परिसर. रतनगड, अलंग, मदन, कुलंग, कात्राबाईची खिंड, घनचक्कर, आजोबा आणि कळसूबाई महाराष्ट्रातले सर्वोच्च शिखर अशा कातरकड्यांनी आणि गडांच्या अभेद भिंतींनी हा स्वर्ग व्यापून ठेवला आहे. यावर कमी म्हणून की काय, अफाट भंडारदरा डॅम यात अजून भर घालतो. या अप्रतिम सौंदर्यामध्ये पाबरगड हा रांगडागडी मांडी ठोपटून उभा आहे. मित्रांनो, आता पुणे कात्रज पासून साधारणतः 176 किलोमीटर वरती गुहिरे या गावात आम्ही आलेलो आहे. हे समोरचं दिसतंय तुम्हाला जय आदिवासी म्हणून हॉटेल आहे. त्या इथं आपली गाडी पार्क करायची. त्या इथं पोल दिसतोय बघा, लक्षात ठेवा हे. आणि ह्या इथून आपलं गड प्रदर्शन चालू होतं. हे समोर जे दिसतोय तुम्हाला, हा जो समोर जायचं आपल्याला त्या डोंगरावरती जायचंय. याला स्थानिक भाषेत याला भैरोबा म्हणतात आणि आपण पाबरगड या नावाने आपण ओळखला जातो. तर चला तर मित्रांनो, माझ्याबरोबर आजची आपण सफर पाबरगडची सफर करूयात. मित्रांनो, ही जी समोर नदी तुम्हाला पाहायला मिळत आहे ही प्रवरा नदी आहे. आणि ह्या इथे समोर जर दिसतंय तुम्हाला, ह्या इथं समोर तुम्हाला भंडारदरा धरण आहे. अतिशय सुंदर आज वातावरण आहे मित्रांनो. आत्ता आम्ही चाललेलो आहे पाबरगडाकडे. हा जो समोर जो तुम्हाला डोंगर दिसत आहे, आता त्या टेकडीवरती गेल्यानंतर आम्हाला खरा पाबरगडवरती दिसत. स्थानिक लोक याला भैरोबा म्हणतात. इथं जर आलात तुम्ही तर कुणालाही गडाकडे जायचं असं म्हणायचं नाही, भैरोबाला जायचं सांगायचं, मग ते लोक तयार होतात. हा जो दिसतोय समोर, त्याला गावातील लोक कोंबडा डोंगर म्हणतात. हा जो समोर दिसतोय तुम्हाला, हा आहे पाबरगड. त्याला
जाण्यासाठी हा डोंगरावरून सुद्धा मार्ग आहे, पण हा जरा रिस्की थोडासा म्हणण्यापेक्षा, कारण की घसरणार जास्त आहे, पाय सटकेची भीती आहे. तरी पण आम्ही आता ह्या मार्गाने एकदा जाऊन बघतोय आणि उतरताना त्या मार्गाने उतरणार आहे. खूप स्टीप असा चढ आहे मित्रांनो. खूप सुंदर वातावरण आहे. आजूबाजूला तुम्ही पाहू शकता, माझ्या चहूबाजूला तुम्हाला परिसर बघा. हा अतिशय नयनरम्य, मनमोहक, स्वर्गसुख जे म्हणतात ते हेच मित्रांनो. bensound.com. 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 आजूबाजूचा परिसर बघा, वारं एकदम छानपैकी वाहत आहे. गुफा आहे, पर्यटक गुफा. Wow, it's too
टू गुड, इट्स टू गुड. वाव. मित्रांनो, ही आहे पर्यटकांसाठी केलेली विश्रामगृह. ह्या इथं तुम्ही मुक्कामाला आल्यानंतर राहू शकता. हे समोर दिसतंय हे सगळं व आहे. या इथं साधारणतः 25-30 लोक आरामशीर राहू शकतात. खूपच सुंदर असं ठिकाण आहे आपण पाहत आहात. पाण्याचा टाका आहे, सावकाश जावं. ते साफ केले आहेत. हे पहा मित्रांनो, मी तुम्हाला आता दाखवत आहे पुढे जाऊन. मित्रांनो, हे आहे पण पुढचं पाण्याचं टाकं. आणि या इथं तुम्हाला दिसत आहेत, हे आहे शंकराची पिंड. हे पहा, हे आहे शंकराचे पिंड. आतमध्ये ही गुफा आहे. इथं पाण्याचं टाकं आहे. मित्रांनो, आता आम्ही टॉपवरती आलेलो आहे. हे आहे समोर दिसतंय तुम्हाला ते भैरवाचं मंदिर आहे. ह्या बाजूलाच हे पाण्याचे टाके आहेत. हे पहा तुम्हाला दिसतात, एक टाकं त्याच्या बाजूला दुसरं, आणि हे समोर दिसतंय ते तिसरं पाण्याचं टाकं. अजून वरती गेल्यानंतर अजून पाण्याचे टाके आहेत. जसं पुढे जाईल मी तसं तुम्हाला दाखवत राहील. तर आता आपण हे आहे भैरवाचं मंदिर. हे पहा, हे भैरोबा आहे. गणेशाची सुंदर अशी मूर्ती आहे या इथे. भैरोबा. आणि ह्या इथनं आता तुम्हाला सूर एक पाण्याच्या टाक्या अशा पाहायला मिळतील. मित्रांनो, हे पहा, हे आहे वेताळबाबा मंदिर. हा पाबरगडचा सर्वोच्च माथ्यावरचं ठिकाण. वेताळबाबा मंदिर आलं की समजायचं आपण टॉपवरती आलेलो आहे. आता आजूबाजूचा इथनं परिसर पाहायचा आपल्याला, पण तो धोका खूप असल्यामुळं कुठेही काही परिसर दिसणार नाही आहे. पाबरगडाच्या माथ्यावरून दिसणारा सभोवतार केवळ अप्रतिम असाच आहे. पश्चिमेला रतनगड, नैऋत्येला घनचक्कर, वायव्येला कळसुबाई रांग आणि भंडारदरा जलाशय दिसतो. भंडारदरा जलाशयाच्या भोवताली कळसुबाई, अलंग, मदन, कुलंग, रतनगड, घनचक्कर अनेक नामवंत गिरीशिखरांची साखरी व्यवस्थित फेर धरून उभी आहे. हे गिरिमंडळ बहुतेकांना माहीत असतं, पण याच पंक्तीतला पाबरदुर्ग मात्र थोडा उपेक्षितच राहिला आहे.